विधान परिषद निवडणुकीच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँकेच्या वर्चस्वावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आता लढाई अटळ आहे। हे दोघेही आमने सामने येण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीत भाजपवर निशाणा साधणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या मुलानं निवडणुकीतून माघार घेतली, मात्र समीर सत्तारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला। त्यामुळे आता सत्तार विरुद्ध सावे असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विषयी अब्दुल सत्तारांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे। एकीकडे आपल्या कुटुंबातले सदस्य अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होणार नाही अशी भूमिका सत्तारांनी मांडली। यापूर्वी ही बँक पूर्णपणे अब्दुल सत्तारांच्या ताब्यात होती, मात्र यंदा भाजपनेही जिल्हा बँक निवडणुकीत रस दाखवल्यानं सत्तारांनी हे दबाव तंत्र वापरल्याचं बोललं जातंय। मी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठीचा माझा उमेदवारी अर्ज आजच भरून आलेलो आहे आणि निवडणूक मी लढणार आहे। राहिला प्रश्न जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा, तर ते आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, खासदार भुमरे साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब हे एकत्रित बसून त्या बाबतीतला निर्णय घेणार आहे आणि बाकीचे आमचे ज्या पक्षाचे आमदार आहेत ते आमदार सगळे बसून, आमदार महोदय सगळे एकत्रित बसून तो निर्णय घेणार आहे की ते निवडणूक कशा पद्धतीने लढायची। आता हे तुम्ही जे प्रश्न विचारला याच्यामध्ये संजनाताई, सन्माननीय बोलणारे सर आणि भुमरे साहेब आम्ही सर्व होतो। आजही मी तुम्हाला क्लिअरिफिकेशन देऊन टाकतो का माझ्या परिवाराचा शब्द ऐकून घ्या, माझ्या परिवाराचा चेअरमन व्हाईस चेअरमन होणार नाही। असं काही बँक कोणाला आम्ही देणार नाही, स्पष्ट सांगतो। आम्ही लढू। त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई पवार हे तिघं मिळून जो निर्णय घेतील तो आम्ही ठरवू।